मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कीर्ती एकटीच विचार करत असते की मला लग्नासाठी सुट्टी मिळायलाच हवी, परंतु पाटील सरांनी ती सँक्शन केली नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. काहीही करून मला ही सुट्टी मिळालीच पाहिजे. तेवढ्यातच रोमा तेथे येते आणि सर्वांना गुड मॉर्निंग असं बोलते. तर ती मनातल्या मनात विचार करते की आज माझा वाढदिवस आहे, तरीही कुणाच्याच लक्षात नाही. तेव्हा रोमा कीर्तीला विचारते, कीर्ती तू कशी आहेस? तेव्हा कीर्ती सांगते ठीक आहे. रोमाचा पुन्हा मूड ऑफ होतो, कारण तिच्या बड्डेचं कुणाच्याच लक्षात नसतं. तेवढ्यातच राहुल तेथे येतो. तर रोमा त्याच्याबरोबर हसत खेळत नेहमीप्रमाणे बोलत असते आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे, तुला माहीत आहे का आज काय आहे, असं ती राहुलला विचारत असते. तेव्हा राहुल सांगतो, मला तर आजचा दिवस काहीच स्पेशल वाटत नाही, रोजच्यासारखाच वाटत आहे. रोमा सारखीच विचारत असते की आज काय आहे. तेव्हा राहुल सांगतो, आज माझ्याकडून सर्वांसाठी पार्टी आहे. तेव्हा रोमा मनात विचार करते, हा राहुल पण खूप आगाऊ आहे, माझ्या वाढदिवसाचं याच्या लक्षात राहिलं नाही. तेवढ्यातच पाटील मॅडम तेथे येतात आणि सर्वांना सांगतात की आज स्विमिंगचा टास्क असेल. तुम्हा सर्वांना असं वाटत असेल की आम्हाला स्विमिंग करता येतं, परंतु स्विमिंगचे कोच तुमचा हा गैरसमज पण दूर करतील, असं म्हणून त्या सर्वांना पुलाजवळ सर्वांना जायला सांगतात. तेव्हा सर्वजण तेथून जातात. दुसरीकडे कविता सोनाली आणि विक्रमच्या साड्यांच्या दुकानात येते. ती मुद्दाम तेथे आलेली असते. तिला पाहून विक्रम सोनालीला खूप राग येतो. तेव्हा ती साड्या पाहत असते. तर विक्रम तिला विचारतो, तुमचं काय काम आहे? तेव्हा तो सारखाच घरात पाहत असतो. जिजी अक्कांनी जर हिला आत्ता ह्या दुकानात पाहिलं ना, जिजी अक्का खूप रागवणार, या भीतीने विक्रम तिला जायला सांगत असतो. सोनालीही तिला जायला सांगत असते. रोमा बोलते, ठीक आहे, परंतु मला 500 साड्यांची ऑर्डर द्यायची होती, मी दुसऱ्या दुकानात देते. हे ऐकून सोनालीला आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा ती रोमाला थांबवून ठेवते. विक्रम तिला नकार देत असतो, तरीही सोनाली ऐकत नाही. तेव्हा कविता सांगते, मला आदिवासी महिलांसाठी 500 साड्यांची ऑर्डर द्यायची आहे, मला तिथे साड्या वाटायच्या आहेत, त्यासाठी तुम्ही माझ्या मोबाईलवर डिझाईन पाठवाल का? तेव्हा सोनाली लगेच आनंदाने हो बोलते. विक्रम मात्र खूप नाराज असतो. तेव्हा कविता सांगते, बरं झालं तुम्ही माझी साड्यांची ऑर्डर घेतली, असं म्हणून ती जायला निघते. तेव्हा सोनाली पुन्हा तिला थांबवते आणि विचारते की तुम्ही थोडी मला ॲडव्हान्स देऊ शकता का? तेव्हा कविता 10,000चा बंडलच तिच्या हातावर टेकवते. सोनालीचा उत्साह अजूनच वाढतो. कविता मुद्दाम पुन्हा विचारते, इथे जवळ कुठे पार्लर आहे का? तेव्हा सोनाली मनात विचार करते, आता हिला सांगितलं ना एमिलीचा पत्ता, एमिलीचा खूप मोठा धंदा होईल, त्यामुळे हिला सांगायलाच नको, या विचाराने सोनाली दुसऱ्याच पार्लरचा पत्ता सांगत असते. तेव्हा विक्रम सोनालीला झापतो आणि शेजारी एमिलीचं पार्लर असूनही तू तिला पत्ता का सांगत नाही, असं बोलतो. तेव्हा विक्रम एमिलीच्या पार्लरचा पत्ता कविताला सांगतो. तर कविता थँक्स भाऊजी असं बोलते. हे ऐकून विक्रम तिच्याकडे पाहत राहतो. कविता सॉरी बोलून विक्रमला दादा असं बोलते. सोनाली एमिलीच्या पार्लरमध्ये कविताला घेऊन जाते. कविताला अचानक आलेलं पाहून एमिलीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा एमिली जरा रागातच कविताला विचारत असते, तुम्ही इथे कशासाठी आला आहात? तेव्हा कविता सांगते, माझं फॅमिली फंक्शन आहे, खूप मोठं आहे, साठीच मला पार्लरवाली हवी होती, त्यामुळेच मी तुमच्याकडे आले. तेव्हा एमिली स्पष्टपणे तिला सांगत असते की मी तुम्हाला हेल्प करू शकत नाही. हे ऐकून कविता सांगते, 2 वर्षापूर्वी जे घडलं त्याचा राग तुम्ही मनात का ठेवताय? आणि तसंही पर्सनल व प्रोफेशनल लाईफ नेहमी वेगळं ठेवावं. एमिली, 2 वर्षापूर्वी तू या घराचा भाग पण नव्हतीस. मी तुमची पाया पडून माफी मागायला तयार आहे, परंतु प्रोफेशनल लाईफमध्ये तू स्वतःचं नुकसान का करून घेतेस? तेव्हा एमिली विचार करू लागते. तर कविता गोड गोड बोलून तिला जाळ्यात फसवत असते, परंतु एमिली तिला काम करण्यासाठी नकारच देत असते. ते पाहून कविता तेथून जाऊ लागते. तितक्यातच एमिली तिला थांबवते आणि मी तुमचं काम करण्यासाठी तयार आहे असं कविताला सांगते. तेव्हा कविता खूपच खुश होते, कारण तिने एमिलीचा विश्वासही मिळवलेला असतो. हावरट सोनाली कविताला बोलते की ॲडव्हान्स पाहिजे. तेव्हा कविता 1,000 रुपये त्यांना देते.
आणि तेथून जाते. तर इकडे कीर्ती काम करत असताना तिला शुभमचा फोन येतो. तेव्हा कीर्ती वेगळा आवाज काढून तुम्ही कोण आहात असं शुभमला विचारते. शुभमला वाटतं की रॉंग नंबरच लागला आहे. त्यानंतर कीर्तीचा आवाज तो ओळखतो आणि कीर्तीला विचारतो तुम्ही अशी गंमत का केली. तेव्हा कीर्ती सांगते आमच्या पाटील सरांनी आम्हाला सांगितलं आहे की एखाद्या पोलीस ऑफिसरने नेहमी सतर्क असलं पाहिजे. गणवेश अंगावर नसला तरी नेहमी आपले डोळे उघडे ठेवून काम केलं पाहिजे. तेव्हा शुभम कीर्तीला सांगतो तुम्ही पोलीस ऑफिसर असाल ते पण बाहेरच्यांसाठी, माझ्यासाठी तर तुम्ही माझी बायकोच असणार आहात आणि तिच्यावर माझं खूप प्रेम आहे. तेव्हा कीर्ती खूप लाजत असते. तर शुभम तिला सांगतो मला असं झालंय कधी एकदा तुम्हाला पाहतोय आणि भेटतोय. तर कीर्ती अजूनच लाजू लागते. त्यानंतर शुभम तिला विचारतो की तुमची सुट्टी सँक्शन झाली का. तेव्हा कीर्ती एकदम शांत होते, ती काहीच उत्तर देत नाही. तर शुभम पुन्हा तिला विचारतो. तेव्हा कीर्ती सांगते की हे सर्व आता पाटील सरांच्याच हातात आहे. त्यांच्या मनात आलं तर ते सुट्टी देतील, नाही तर देणार पण नाहीत, असं म्हणून ती खूपच नाराज होते. शुभम तिला सांगतो अगोदर तुमचा मूड ठीक करा. एकमेकांशी गप्पा मारून झाल्यावर ते दोघेही फोन ठेवतात. त्यानंतर इकडे सर्वजण पार्टीला येतात. रोमा मात्र खूप नाराज असते कारण तिला कोणीच आत्तापर्यंत वाढदिवसाचं विश केलेलं नसतं. तर राहुल आणि कीर्तीने आत्तापर्यंत रोमाला विश केलेलं नसतं, त्यामुळे ती त्या दोघांवर खूप नाराज असते. तर हे दोघेही तिची खूप गंमत करत असतात. त्यानंतर अचानक लाईट्स जाते. रोमा मोठ्यानेच बोलते लाईट्स कशी गेली अचानक. तेव्हा सर्वजण मोठ्याने टाळ्या वाजवत रोमाला वाढदिवसाचं विश करतात. हे पाहून रोमा खूप खुश होते आणि सर्वांना थँक्यू बोलते. तिच्या पाठीमागे एक मुलगा उभा असतो, तो सारखाच रोमाकडे पाहत असतो. तर कीर्ती तिची गळाभेट घेऊन तिला वाढदिवसाचं पुन्हा विश करते. रोमा बोलते म्हणजे सकाळपासून तुम्ही माझी गंमत करत होतात का. तेव्हा कीर्ती हो बोलते आणि सांगते मी तुला बड्डे विश करणारच होते, परंतु मला राहुलने करू दिलं नाही आणि ही सरप्राईजची आयडिया त्याचीच आहे. तर रोमा राहुलकडे पाहतच राहते. त्यानंतर राहुल मोठ्याने कॅप्टनला आवाज देतो आणि केक आणायला सांगतो. तेव्हा तो चॉकलेट केक घेऊन येतो. तर चॉकलेट केक पाहून रोमा अजूनच खुश होते आणि राहुलला विचारते तुला कसं माहीत चॉकलेट केक माझा फेवरेट आहे. त्यावेळी राहुल आनंदानेच तिला बोलतो आणि तिची गंमत करतो कारण तूच माझी फेवरेट आहेस. तर रोमा केक कट करू लागते. तेवढ्यातच कीर्ती तिला थांबवते आणि बोलते मग केक कट करायच्या अगोदर एखादी मनात इच्छा धर म्हणजे ती पूर्ण होईल. तेव्हा रोमा काहीतरी मनात मागत असते. तर राहुल तिच्याकडे पाहतच राहतो. रोमा केक कट करते, राहुल तिला भरवतो. रोमाच्या पाठीमागे असणारा मुलगा सारखाच रोमाकडे विचित्र नजरेने पाहत असतो, परंतु कोणाचंही लक्ष नसतं. तेवढ्यातच राहुल कॅप्टनला बोलवतो आणि ड्रिंक्स मागतो. तेव्हा सर्वजण ड्रिंक्स पिऊ लागतात. तर राहुल कीर्तीला बोलतो की तू पण आजच्या दिवस घे, रोमाचा वाढदिवस आहे. परंतु कीर्ती घेण्यासाठी नकार देते आणि आपण एक जबाबदार ट्रेनी IPS ऑफिसर आहोत याची जाणीव सर्वांना करून देते. तेव्हा सर्वजण पुन्हा ती ड्रिंक्स कीर्तीच्या सांगण्यानुसार मागे देतात. त्यातच जो मुलगा सारखा रोमाकडे पाहत होता तो रोमाजवळ येतो आणि तिला वाढदिवसाचं विश करून तिला चीअर अप करत असतो. त्याने खूप ड्रिंक्स पण घेतलेलं असतं. ह्या सर्वांना त्याला पाहून खूप राग येतो. तो सारखाच रोमाकडे पाहत असतो. तेव्हा कीर्ती आणि राहुलला मात्र खूप राग येतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये राहुल आणि कीर्ती म्हणून त्या मुलाला चांगलाच चोप देतात. तर ही बातमी लगेच न्यूजवर झळकत असते. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.